बाई पाहता पाहता 1 वर्ष झालं म्हटलं आमच्या लग्नाला. आज आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. काय माहीत आता प्रेमजी मला काय गिफ्ट देतील आणि काय नाही तर काहीतरी चांगलंच प्लॅन केलं असेल ताईनं माझ्यासाठी, काही चांगलंच गिफ्ट देतील. पण एवढा वेळ झाला ताईनं मला विश काऊन नाही केलं बरं? विसरले का काय? नाही नाही, एवढा मेन दिवस कसं काय भुलू शकतात ते? ताईनं किती त्याच्या आईच्या खिलाफमध्ये जाऊन, सर्वेच्या खिलाफमध्ये जाऊन माझ्यासोबत लग्न केलं. भुलले कसे काय असतील ते? नाही नाही, भुलले नसतील. काय माहीत काय गिफ्ट देतील मला आज ते. त्याच्यासाठी मी ना आमच्या बगीच्यातून जाऊन गुलाबाचं फुल बी आणलं बाई. आता ताईला गुलाबाचं फुल देईन मी. काय प्लॅन केलं असेल बरं ताईनं माझ्यासाठी गिफ्ट? आता पाहिल्यावरच माहीत पडेल. अरे मोहिनी, तू इथंच उभी आहे का? माझ्यासाठी चहा घेऊन आणला का? चहा घे. कुठं आहे? मला ऑफिसमध्ये जायचं आहे, पहिलं उशीर उरायला. आज बी तुम्ही ऑफिसमध्ये चालले का? आज बी म्हणजे रोजच तर जावं लागते ना, रोजच जातो ना. आज काही आहे का? काही खास आहे का? नाही नाही नाही, काही खास दिवस नाही आज, काही नाही आहे. काही आहे का? काही नाही आहे, जा तुम्ही ऑफिसला जा. काय मोहिनी, तू बी टाइमपास करू राहिली. या हातात मी फुल घेऊन उभी आहेस तू. हां, काय फुल कोणासाठी आहे? हे तुमच्यासाठी आहे, घ्या ना. अरे आता मी फुलाचं काय करीन? लावून घे, तुझ्या डोक्यालाच लावून घे. त्या डोक्याला मस्त दिसते फुल. नाही मी नाही लावत. अरे आणते, मी लावून देतो. मी बी किती पागल आहो ना, लय पागल आहो. मी ना काय काय स्वप्न सजवले होते, काय काय विचार केला होता. प्रेमजीला तो अॅनिव्हर्सरीच आठवण नाही आमच्या लग्नाची. पहिलं माहीतच नाही आज लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून. मी बी पागलच आहे. कोणाहीपासून अपेक्षा लावून ठेवतो. किती अपेक्षा होती मला की मला आज ते विश करतील, काही सरप्राईज गिफ्ट देतील, पण काही नाही, काही नाही. सारे माणसं असेच असतात, लग्नाची अॅनिव्हर्सरी भुलून जातात. आणते, मी फुल लावून देतो त्या डोक्यात. राहू द्या, काही गरज नाही आहे. काऊन गरज नाही? दे, मी लावून देतो. वाव, पाय किती सुंदर दिसू राहिलं फुल तुझ्या डोक्याला. खरं मोहिनी, तू बी या गुलाबाच्या फुलासारखी सुंदर आहेस. राहू द्या बापा, राहू द्या. काही एवढी तारीफ नका करू मैवाली. मोहिनी, मी खरंच तुझी तारीफ करू राहिलो. पाय तुझ्या डोक्याला पाय फुल पाय किती सुंदर दिसत आहे. आज साडी पण सुंदर घातली. आज काही आहे का? तुम्हाला काय करावं लागते? काही असून देतं, काही नाही आहे. काही नाही आहे तर तू काऊन एवढी राग भरली? मी ना काही म्हटलं का? मी ना काहीच तर नाही म्हटलं तुम्हाला. बरं बरं बापा, तू काही नाही म्हटलं, मी नस म्हटलं. जा माझ्यासाठी चहा घेऊन ये. मला लवकर ऑफिसमध्ये निघायचं आहे. आज खूप अर्जंट मीटिंग आहे माझीवाली. जा लवकर जा. सर्व अर्जंट असते तुमच्यासाठी, फक्त बायको सोडून. फक्त या दुनियात मी बायको अर्जंट नाही आहे तुमच्यासाठी, बाकी सर्व कामं अर्जंट आहे. खरी गोष्ट आहे, लोक खरे बोलतात. लग्नाच्या पहिलेच नवरे प्रेम दाखवतात, लग्नानंतर काही नसते. मग लग्नानंतर बायकोची काही व्हॅल्यू नाही वाटत नवऱ्याला. थांबा, आणतो चहा तुमच्यासाठी. खरं किती पागल आहो ना मी. काय काय विचार केला होता मी ना, काय झालं. यायला तर लग्नाचा सालगिरा बी आठवण नाही आहे. आणि मी पागल विचार करत होती मला सरप्राईज गिफ्ट भेटेल, हे भेटेल, ते भेटेल. कायचं काही त्याला अॅनिव्हर्सरीच आठवण नाही आहे. अशा माणसाने तो लग्नच नाही करा, लग्नच नाही करा. ना लग्न होईल ना लग्नाची अॅनिव्हर्सरी येईल. खरं मला खूप राग येते बरं, खूप राग येत आहे मला आता प्रेमजीचा, खूपच राग येत आहे. मोहिनी, काय बडबड करू राहिली? मला उशीर उरायला ना. आज माझी अर्जंट मीटिंग आहे, माहिती आहे ना तुले. आणू राहिली नाही तर जा स्वतःच्या हाताने घेऊन घ्या आणि पिऊन घ्या चहा. अरे बापा रे, हे तर लस रागात दिसू राहिली. मोहिनी खरंच लस पागल आहे, लस पागल आहे. कधी काय म्हणते, कधी काय म्हणते. कधी खुश राहते, कधी नाराज राहते. तिचं मूड काही सांगता नाही येत, कधी बिघडीन आणि कधी चांगलं होईल. हे घ्या चहा, प्या आणि जा ऑफिसला. लय अर्जंट काम आहे तुम्हाला आज ऑफिसमध्ये. हे घ्या चहा, प्या आणि व्हा लवकर ऑफिसला तुमच्या. बापा बापा, एवढा राग? काय झालं आज? काऊन तुम्ही मूड खराब आहे? काऊन मूड खराब आहे? ऑफिसला जा, शांततेने विचार करा आणि मग सांगा की आज माझा मूड काऊन खराब आहे. तो अरे बापा रे, आज तर मॅडम लय रागात दिसत आहे. मग डोकं आउट नका करू बरं. हे घ्या प्या चहा आणि व्हा तुम्ही तुमच्या ड्युटीवर जा. तुमचे कामच करत राहा तुम्ही अर्जंट. बायकोचं काय करावं लागते कोणाला? काही नाही करावं लागत. बापा रे, काय झालं आज तुले सकाळी सकाळी? काही नाही झालं. त्या लवकर चहा आणि व्हा ड्युटीवर. दे बापा दे दे. मोहिनी, एवढी रागात तू चांगली नाही दिसत बा. थोडीशी स्माईल कर ना. स्माईल कर थोडीशी. राहू द्या बाप्पा, पहिलेच मी रागात नाही आहो. माझं काही बोलू नका तुम्ही सध्याशी. चालली मी किचनमध्ये, लय काम आहे मला. थांब ना थोडी, 5 मिनिट बस ना. चाय पेलो तू बस, मग तू ड्युटीवरच चाललो मी. इथं बसून ती काय करीन मी? पिऊन घ्या तुम्ही चहा, म्हणजे काम आलं. आता डबल कल्ला करत. 5 मिनिटं उशीर होईल तर काय होऊन जाईल? 5 मिनिटांनी काय होईल? बस इथं 5 मिनिटं, चाय पेलो. बोलू तर असे राहिले जसे लयच प्रेम करतात मावर बाप्पा, लयच प्रेम करतात. लग्नाचा सालगिरा तर बोलले, बस बस म्हणते. जसं खूप प्रेम करतात मावर. त्या लवकरच्या 5 मिनिटं थांबतो मी, मग मला काम बी आलं किचनमध्ये. बरं बरं पेतो ना. गरम आहे चहा, थंड होऊ दे थोडा. गरम आहे तर मग काय झालं? हुक मारू प्या ना. खरं मोहिनी, आज तुला सुंदर दिसू राहिली. माहिती आहे मला, माहिती आहे. खोटी तारीफ काही करू नका, राहू द्या. माहिती आहे मला. नाही, खोटी तारीफ नाही करतो मी. खरंच लय सुंदर दिसू राहिली आज तू. तुला डबल विचारवलं, आज काही आहे का? काही नाही आहे, मी रोजच अशी दिसतो.
सुंदर हाव तर सुंदरच दिसेल ना. अरे बाप्पा रे, हो हो हो, सुंदर आहे तर सुंदरच दिसशील. हो हो, बरोबर बोलली तू. त्या लवकरच्या आता उशीर नाही उरायला का तुम्हाला? अर्जंट मीटिंग आहे ना आज तुमच्या ऑफिसमध्ये. अरे हो, फालतू टाइमपास करू आलो मी. माझी आज लय अर्जंट मीटिंग आहे. चहा पितो आणि निघतो लवकर. नाही तर बॉस म्हणे एवढी अर्जंट मीटिंग आहे आणि आज उशिरानं आला. जगदीश गेला का ऑफिसला? मला काय माहीत गेले का नाही गेले तर गेले असेल, नाही तर नसेल गेले. काऊन? अरे आज मी जगदीशला ड्रॉप करून मागत होतो ऑफिसमध्ये. मायावाली कार पंक्चर झालेली आहे, त्याच्यात हवा भरायची आहे. तर म्हटलं त्याला ड्रॉप करून मागतो. काय माहीत गेले का तर ड्युटीवर, पाहतो मी. प्लीज थोडं लवकर हा, मी चहा पेपर्यंत. लग्न झाल्यावर यायचं घर सांभाळा, यायचं ध्यान ठेवा. आणि काय लग्नाच्या अनिव्हर्सरीत भुलून जातात. चांगलं आहे बाप्पा. प्लीज जाय ना, पाय ना जगदीश गेला का तर हॉस्पिटलले. हो पाहतो. बापा रे गरम आहे चहा, गरम आहे. मोहिनी सोबत काही घेऊन बी नाही आली चहा थंडा करायसाठी. लय गरम आहे चहा. जाऊ दे आता, जेवढा पेन होते तेवढा पिऊन घेतो. तसंही मला उशीर होईल ऑफिसला जायला. मी ना काय काय विचार केला होता, काय काय स्वप्न सजवले होते. आज माझ्या लग्नाचा सालगिरा आहे. आज आम्ही बाहेर घुमा फिरायला जाऊ, माझ्यासाठी हे गिफ्ट आणतीन, ते गिफ्ट आणतीन, असं करीन तसं करीन. पण कायचं काही पहिले तर ॲनिव्हर्सरीच आठवण नाही आहे. पहिले माहीतच नाही आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं म्हणून. असं कसं बोलू शकतात ते? लग्नाचा सालगिरा कसं काय बोलू शकतात? मला तर वाटते लग्नाचा सालगिरा काही एवढं महत्त्वपूर्ण नाही आहे त्याच्यासाठी. मग लग्नच नाही करायला पाहिजे ना, लग्नच नाही करायला पाहिजे. मीच पागला एवढी खुश होत होती. सर्व माणसं असेच असतात, लग्नाचा सालगिराच भुलून जातात. पण नाही, माय बाबा तर कधीच लग्नाचा सालगिरा नाही भुलले. आईले किती सारे गिफ्ट देत होते, बाहेर घुम्या फिरायला नेत होते. आणि हे आहेत लग्नाचा पहिला सालगिरा कोणी भुलत असते का? जाऊ द्या बापा. 10-15 वर्ष झाले लग्नाले आणि भुलले तर भुलले बापा एखादा लग्नाचा सालगिरा. पण लग्नाचा पहिलाच सालगिरा कसं काय कोणी भुलू शकते? मी सकाळी उठली, तयारी केली, नवीन साडी घातली, त्याच्यासाठी गुलाबाचं फुल बी आणलं. पाहतो तर काय पहिले लग्नाचा सालगिराच आठवण नाही आहे. मीच पागला एवढी स्वप्ने सजून बसली होती. वहिनी वहिनी वहिनी. अरे वहिनी इथं बी नाही आहे. वहिनी तर कुठंच नाही आहे. कुठं गेला काय माहीत. मोहिनी वहिनी ओ मोहिनी वहिनी. घ्या रे बाप्पा, मी यायला पुऱ्या घरात ढूंढू राहिली. वहिनी इथं आहे काय? पुराला इथं एकटं उभ्या राहू कायचा विचार करू राहिला? मोहिनी वहिनी. जाऊ दे, मीच फालतू विचार करत होती, एवढे स्वप्ने सजवत होती. मोहिनी वहिनी. बाप्पा रे वहिनी, आज तर लय सुंदर दिसू राहिला तुम्ही. वाव, साडीचा कलर किती सुंदर आहे. किती सुंदर दिसू राहिली साडी तुमच्या अंगावर. आज तर खूपच सुंदर दिसू राहिला तुम्ही. बाप्पा रे, फुल घेईल लावलेलं ते डोक्याले. गुलाबाचं फुल दादाने दिलं ना तुम्हाला आज? खरं सांगा वहिनी, तुम्ही अशा चुपचुप पण नाराज काऊन आहे? आज तर खुश असायला पाहिजे तुम्ही ना. आज तर तुमच्या लग्नाले पूर्ण 1 वर्ष कंप्लीट झाला. आज तर तुमच्या लग्नाची पहिली सालगिरा आहे ना. मग तुम्ही कोण अशा नाराज झाले ते? दादानं तू गुलाबाचं फुल घेईल दिलं वाटतं तुम्हाला सकाळीच. हो वहिनी, तुमची तर मजा आहे बाप्पा. कायची मजा आहे, सजा आहे पुरी. काय झालं, कोण असं बोलू राहिला? समजीन ना, तुम्हाला बी समजीन. लग्न झाल्यावर नवरा जेव्हा लग्नाची पहिलीच सालगिरा विसरून जाईल ना, तेव्हा तुम्हाला समजेल काय वाटतंय तर. म्हणजे वहिनी काय, मी एकटीच लग्नाची सालगिरा आठवण ठेवून काय करू? तुमच्या भावाला तर आठवणच नाही आहे की आज लग्नाची सालगिरा आहे. आज आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं. दादा लग्नाची सालगिरा भुलले का म्हणून तुम्ही एवढं नाराज आहे? याच्यातनी काय एवढं नाराज व्हावं लागते? म्हणून म्हटलं तुमचं लग्न झालं ना, तुम्हाला सर्व समजेल. लग्नाची पहिली सालगिरा जेव्हा नवरा विसरून जाईल ना, तेव्हा तुम्हाला समजेल. नाही बाप्पा, आदित्यजी तसे नाही आहे. ते विसरत नाहीत काही. त्याला तुम्हाला बड्डे बी आठवण आहे. लग्नाच्या पहिले यायला सर्व काही आठवण राहते. लग्नानंतर काही आठवण नाही राहते. यायला काही आठवण नाही राहते. दादाच्या मागेला टेन्शन आहे ना, तो विसरून गेले असेल दादा. लग्नाचा सालगिराच विसरून गेले. पण दादा नसा लग्नाचा सालगिरा नाही विसरायला पाहिजे. गलती आहे त्याची, गलती आहे. आदित्यजी जर असा लग्नाचा सालगिरा विसरले ना, मग पहा तुम्ही मी काय करणार. काय करसान तुम्ही, काय करसान? मी काय करू शकतो? मी तर बोलणारच नाही त्याच्या संग 2-3 महिने. मग तर म्हणणं असा नाही, ज्याचं त्यालाच माहीत असते बाप्पा. अरे मोहिनी, तू इथं आहे का? आम्ही तुला कुठं ढूंढू राहिलो बाई. आता रूममध्ये बी गेलो, त्या रूममध्ये बी नव्हती तू इथं आहेस का? बाप्पा ताई, तुम्ही एकट्या काऊन आहे इथं उभ्या आणि एवढा नाराज काऊन आहे? आज तर तुम्ही खुश राहिले पाहिजे. आज तुमच्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट झालं. आज तुमच्या लग्नाचा सालगिरा आहे ना. मोहिनी, तुला लग्नाच्या सालगिराच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी ॲनिव्हर्सरी ताई. पहा बाई, तुम्हाला आठवण आहे माझ्या लग्नाचा सालगिरा आहे. तुम्हाला आठवण आहे, पण ज्याला आठवण असायला पाहिजे खास त्यालाच आठवण नाही आहे. नवऱ्यालाच आठवण नाही आहे की आज लग्नाचा सालगिरा आहे म्हणून. आणि दादाला लग्नाचा सालगिरा नाही आहे तर मग व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून द्या. ते पाहिजे तर त्याला आठवण येऊन जाईल की आज आमच्या लग्नाचा सालगिरा आहे म्हणून. मग काय फायदा मायावाला? त्याला लग्नाचा सालगिराच आठवण नाही तर काय फायदा? आणि त्याला आठवण करून कायला देऊ मग मी नाही देत आठवण करून. तुम्ही लोकायले लग्नाचा सालगिरा आठवण आहे आणि मा नवऱ्यालाच आठवण नाही आहे का लगे? होत असते हो कधी कधी. टेन्शन असते माणसाच्या मागं. ऑफिसचं टेन्शन, घरचं टेन्शनमध्ये बोलून जाते. लग्नाच्या पहिले तर बड्डे गिड्डे सर्व आठवण राहते.
आणि आता कसे काय बोलले? लग्नाच्या पहिले जिंदगी अलग असते, लग्न झाल्यावर अलग असते, माणसावर लय जिम्मेदाऱ्या येत असतात, बोलून जात असते कधी कधी. लग्नाची पहिलीच सालगिरा असं नाही. आणि 10-15 वर्ष झाले बापा लग्नाले तर अलग गोष्ट आहे. आज 1 वर्ष झालं लग्नाले कंप्लीट. लय वर्ष झालेलं आहे का भुलून गेले? हो ताई, तुमचं बरोबर आहे. दादान भुलायला तर नाही पाहिजे, पण लग्नाचा सालगिरा भुलायला नाही पाहिजे. बाई आमच्या घरचे तर आठवणच नाही ठेवत लग्नाचा सालगिरा. त्याच्यासाठी तर सर्व दिवस सारखे आहे. ना लग्नाचा सालगिरा, ना बड्डे, ना गिड्डे, ना काही. ताईला काही आठवणी नाही राहत आणि मलाही आठवण नाही राहत. मीही आठवण नाही ठेवत. तुमची अलग गोष्ट आहे ताई. आता तुमच्या लग्नाला झाले 7-8 वर्ष. आमचं तर नवीन लग्न आहे ना बाप्पा. जाऊ दे आता. प्रेम भाऊजी बोलले तर बोलले. आता लग्नाचा सालगिरा तू समजदारीपणा घे, तूच आठवण करून दे ताईले. पण आज आपल्या लग्नाचा सालगिरा आहे. नाही बाप्पा, मी नाही आठवण करून देत. नाही आठवण त्याला तर नसू द्या, पण मी आठवण नाही करून देत. हो ताई, बरोबर बोलल्या तुम्ही, बरोबर बोलल्या. काय आठवण नका करून देऊ. जाऊ दे आता. झालं ते झालं. तू काय आपलं मन नाराज करतं. आज मी ना त्यासाठी तुझ्या पसंतीची खीर बनवली. चल खाऊन पाय थोडीशी कशी झाली तर सांग मला. ताई मी नाही खात. पहा बाई ताई, तुम्ही तुमचं काय मूड खराब करता. हो बरोबर बोलले तू. मी काय माझा मूड खराब करू. आठवण नाही येतं, नाही येतं, जाऊ दे. पण पहा तुम्ही, आता मी त्याच्यासमोर बोलणारच नाही त्याच्यासोबत. लय दिवस नाही बोलत. बरं बाई, नको बोलशील. पहिले खीर खाऊन सांग बरं कशी झाली तर. चल, एवढी नाराज नको, एवढं मूड नको खराब करू. चल. हो ताई, ताईला काही वाटत नाही तर मी काय माझा मूड खराब करून घेऊ. तेच म्हटलं मग मी ना. का मी त्या सखूबाईच्या पोरीच्या लग्नाला गेली होती, तर सारे लोक विचारत होते बा मला, तुमच्या रोहिणीचं कधी लग्न करता म्हणे, तुम्ही कधी काढता म्हणे लग्नाची तारीख. मी काय म्हणतो, रोहिणीच्या सासऱ्याला तुम्ही फोन करा आज संध्याकाळी. लग्नाची तारीख कधी काढायची आहे, काय काढायची आहे, लग्नाच्या बाबत बोलून घ्या म्हटलं. झालं आता लग्न सराय चालू झालं, लग्नाची तारीख काढून टाका म्हटलं. आता किती दिवस लांब आता बाप्पा अजून लग्न. लग्नाची तारीख काढून घ्या म्हणा लवकर. हो माझा बी विचार तोच चालू होता, लवकरात लवकर लग्नाची तारीख काढायची म्हणून. मी विचार करूच चालू होतो. करा मग आज संध्याकाळी फोन करा रोहिणीच्या सासऱ्याला. आताच करतो ना. आता नाही हो बाप्पा, आता तर ते वावरात नसतील. संध्याकाळी करा. संध्याकाळी कसं घरी सगळे राहतात. बरं ठीक आहे. अरे प्रेम, तू ऑफिसला नाही गेला का? एवढा लवकर कसा काय आला? काय प्रेमाला अचानकच? बाप्पा रे, तू तर गेलता ना ऑफिसमध्ये, अचानक कसा काय आला? आणि कोणाचा हॅपी बर्थडे आहे बाप्पा? कोणासाठी आणला केक? माझ्या हॅपी बर्थडे नाही आहे आज. कोणाचा हॅपी बर्थडे आहे रे? कोणासाठी आहे? आई बाबा, कोणाचा हॅपी बर्थडे नाही आहे. आज माझ्या लग्नाची सालगिरा आहे. आजच्या दिवशीच माझं लग्न झालं होतं. आज माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं. असं बाप्पा, आणि त्याच्यासाठी एवढं तामछाम केलं का लगे तुला? केक आणि गिफ्ट बाप्पा रे, काय एवढा खर्च करायची गरज आहे रे बाप्पा? घरी काही शिरामिरा केला असता गोड झालं. केक आणि गिफ्ट बाप्पा, काय एवढं तामछाम करायला लागते? हे नाटक आहेत रे बाप्पा, सरे नाटक आहे. फालतू पैसा गमवून आहे. करू दे ना, त्याचा पैसा आहे तो काही करीन. तसं बी आज लग्नाचा सालगिरा आहे म्हणते तो. केला तर केला, थोडासा खर्च काय त्याच्यात नाही. तुम्ही ना किती केला बाप्पा खर्च? असे बोलू राहिले जसं तुम्ही लय खर्च केला. तुम्हाला लग्नाचा सालगिरा तर आठवण राहत नाही. आजपर्यंत काय आणलं तुम्ही माझ्यासाठी? एक गुलाबाचं फुल बी दिलं का काय मला कधी? घे बाप्पा, आज आपल्या लग्नाचा सालगिरा आहे. हे गुलाबाचं फुल कधी तुम्ही गुलाबाचं फुल तर नाही दिलं कधी मला एक. बोलू तसे राहिले बाप्पा जसे तुम्ही लय लग्नाचे सालगिरे केले. नाही म्हणता 30-35 वर्ष उराले आज आपल्या लग्नाले, पण तुम्ही ना आजपर्यंत एक गुलाबाचं फुल नाही दिलं मला. काय तुम्ही लग्नाचा सालगिरा करसान बाप्पा? माझे पोरं तरी मा बड्डे असला की केक आणतात माझ्यासाठी. तुम्ही काय करता? तुम्ही ना काय केलं आजपर्यंत माझ्यासाठी? झालं ना आता, झालं गेलं पार पडलं आपलं. आपलं काय नवीन लग्न आहे अशी बोलू राहिली? नवीन असो का जुना असो बापा, लग्नाचा सालगिरा तो सालगिरा. आणि प्रेम देत असे सांगू राहिले जसे काही तुम्ही लग्नाचे सालगिरे केले. खरंच होता बापा. आता झालं का तुझं टेप रेकॉर्डर चालू? फक्त कॅसेट टाकायला लागते टेप रेकॉर्डर मध्ये, होऊन जाते चालू. टेप रेकॉर्डर म्हणा मला आता तुम्ही. मी म्हटलं तुम्हाला तर तू या तर नांदी लागेल, काही पुरत नाही बा. चांगलं केलं रे प्रेम तुम्ही. केक आणला, सुनबाईसाठी गिफ्ट आणलं, चांगलं काम केलं. त्यानं चांगलं काम केलं. आणि तुम्ही कधी काय आणता माझ्यासाठी? कधी आणता गिफ्ट, कधी काही आणता तुम्ही? चला मला थोडं काम आहे, मी येतो बाहेरून. करा तुम्ही, करा सेलिब्रेट करा. काय मी बोलायला लागली तर बाप कसा पाहिजे तुझ्या बाप? जाऊ दे बापा, तुला नांदी नाही लागेल पुरं. आई जाऊ दे ना, काय बोलू राहिली बाबाले? काही नाही रे बापा, तुम्ही काही चूक नाही पसंत. जोपर्यंत मी तुम्ही जाणार नाही तोपर्यंत ते बाई काही चूक नाही पसंत. थोडंसं मी काही म्हटलं की पाय कसे पाहून गेले. रोहिणी बाप्पा आला का दादा तू? हो आलो मी. तू ना मोहिनीला सांगितलं तर नाही ना मला लग्नाची सालगिरा आठवण होती म्हणून, आणि मी तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करू आलो म्हणून? नाही बाप्पा दादा, मी नाही सांगितलं वहिनीले. कशी त्याच्यापासून गोष्ट लपवली म्हटलं मी ना. चांगलं केलं, सांगितलं नाही तिले. पण वहिनी लय नाराज होती रे दादा. लय नाराज झाली होती. रोहिणी तू बी शामिल होती वाटते याच्यात. तुला माहित होतं सर? हो आई, मला सर्व माहित होतं. दादाले ॲनिव्हर्सरी आठवण आहे म्हणून त्याची माहित होतं मला. दादाले वहिनीले सरप्राईज गिफ्ट द्यायचं होतं म्हणून दादानं ॲनिव्हर्सरी भुलाचं नाटक केलं होतं सर्व. नाटक केलं होतं दादानं. काय माहित बाप्पा काय आहे ॲनिव्हर्सरी काय आहे तर. तुम्ही लोकांनाच करावं बाप्पा, तुम्हीच लोकांना समजते कायची नवं येतं लग्नाच्या सालगिराची. आमचा तर लग्नात सालगिरा कधी येते कधी जाते आम्हाला पताही नाही लागत. जाऊ दे दादा, आईच्या गोष्टीची इकडे लक्ष नको देऊ. थांब मी टेबल गिबल आणतो, टेबलवर ठेवतो हा केक, आणि मग मी वहिनीला घेऊन येतो. तू जाय मोहिनीला घेऊन ये, मी टेबल गिबल आणून तिथं केक गिक लावतो. हो दादा, काय नाटक आहेत बाप्पा यायचे. वहिनी चला बरं, 5 मिनिट काम आहे तुमच्यासोबत. या इकडे हॉलमध्ये या. काय काम आहे? माहीत नाही, आईले काम आहे तुमच्यासोबत. आईनं बोलवलं तुम्हाला, या बरं.
आता नाही दे, आत्याला काय काम आहे माझ्यासोबत? आत्याला तर आताच तर चहा नेऊन दिला होता मी ना, आता चहा मागत होती तर. माहित नाही बा काय काम आहे तर. मला वाटतं तुम्ही ना काहीतरी गलती केली. आईला रागत नाही आहे. माय बाई ताई, काय झालं बा? काय केलं तुम्ही ना? आता कोण रागत आहे? माहित नाही बापा, गेल्यावरच माहित पडेल आता. काय एवढं तमाशे करायला लागते रे बापा, काय एवढं तामझाम करायला लागते, एवढा पैसा खर्च करणं हां परवडते का बापा? चला बरं वहिनी, लवकर चला लवकर चला. थांबा ना माय बाई, एवढी काय घाई करू राहिल्या? मी काय म्हणतो वहिनी, साडी चेंज करून घ्या ना. नवीनच तर साडी आहे, चांदीच तर साडी आहे. आणि आता मला बोलवू राहिली तर आता रागवीनच ना मावर. त्यासाठी काय साडी चेंज करायला लागते? चला ना बापा अशाच. चला तुमची मर्जी चला. आता काय म्हणते काय माहित आता बी. या वहिनी या लवकर, या इकडे. विशाखाताई, आनंदी तू चालव माय बी माझ्यासोबत, मला भेव लागू राहिला. काय म्हणते काय माहित आता आता. या ना वहिनी लवकर. हो आली आली. बापा रे ताई, ताई या ना लवकर. काय झालं माय बाई, काय झालं? आत्याला रागत आहे का? आता तरी समोर. आता माय बाईवर. मोहिनी हो मोहिनी, लवकर ये इकडे. बाप्पा काय झालं? आत्याला रागात नाही वाटतेलं. मी ना काय केलं बाप्पा? काहीच तर नाही केलं मी ना. रोज तरी मी काही ना काही करत राहतो, आत्याला बोलत राहतो. आज मी काही बोलली बी नाही बाप्पा, मी ना काहीच नाही केलं. आता कोण एवढं रागत नाही? काय झालं होत ताई, आत्याला रागत आहे का? येतं खरी तू, तुला माहीत पडेल आल्यावर. ये लवकर. आता माय बाई काय माहीत पडेल? आज तर माझ्यासाठी दिवसच खराब आहे बाप्पा, दिवसच खराब आहे आजचा. काय झालं ताई, काय केलं मी ना? समोर पाहतो खरी. काय पाहू समोर? बाप्पा रे, प्रेमजी ताई तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं दादानं. बापा रे, केक, फुलं, गिफ्ट. बापा बापा बापा. आणि मोहिनी अशीच फालतूमध्ये नाराज उरायली होती. हे सर्व माझ्यासाठी प्लॅन केलं प्रेमजीनं. मोहिनी, हॅप्पी ॲनिव्हर्सरी. इथं काय उभ्या जा ना दादाजवळ. हो हो हां बोला प्रेमजी. तुला लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी ॲनिव्हर्सरी. तुम्ही तुम्हाला एवढी बोलली, मला वाटलं तुम्ही ॲनिव्हर्सरी बोललेच का आपलीवाली. पण तुम्हाला आठवण होती. आठवण होती तुम्हाला, तुम्ही मला सरप्राईज देणार होते. पहिलेच कोण नाही सांगितलं मला सरप्राईज देणार होते तर? तुम्हाला आठवण होतं ना. जर तुला पहिले सांगून दिलं असतं तर सरप्राईज राहिलं असतं का? प्रेमजी तुम्ही बिना. रोहिणीताई तुम्हाला सर्व माहीत होतं आहे ना, दादानं पहिले सांगितलं होतं मला. मी तर फक्त दादाचा साथ दिला. चांगलं काम केलं तुम्ही ना. हे घे, तुझ्यासाठी फुलं बी आणले आणि गिफ्ट बी आणलं. काही गरज नव्हती एवढी. फुलं आणायची, गिफ्ट आणायची, केक आणायची काही गरज नव्हती. फक्त तुम्हाला आपली ॲनिव्हर्सरी आठवण होती, हेच माझ्यासाठी लय होतं. नाही नाही, असं कसं? आज आपल्या लग्नाचा पहिला सालगिरा आहे. सरप्राईज तर देणं होतंच तुले. हे घे गिफ्ट घे. घेऊन घ्या मोहिनीताई, घेऊन घ्या लवकर. घे ना माय, एवढं आणलं त्यानं तर. हो द्या. थँक्यू सो मच गिफ्ट देण्यासाठी. माझ्याजवळ तर काहीच नाही तुम्हाला गिफ्ट द्यायला. तू माझ्या जिंदगीत आली, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे. बापा रे, खोलून पाहिनं माय, खोलून पाहिनं काय त्याच्यात. सोन्याचा हार आणला का काय आणला त्यानं, मला बी पाहू दे ना. थँक्यू सो मच प्रेमजी, तुम्ही एवढं मोठं मला सरप्राईज दिलं. फालतू मी सकाळी बोलली तुम्हाला. मी तुम्हाला बोलून तर दिलं, पण मला खूप खराब वाटत होतं नंतर. सॉरी, मी ना सकाळी तुमच्यासोबत जास्तच केलं. खूप बोलली मी तुम्हाला, माफ करून द्या मला. अरे काही नाही. हां, हर नवऱ्या बायकोमध्ये छोटी मोठी नोकझोक होत राहते. काय त्याच्यात नाही. तुला पण राग येणं लाजमी आहे ना. हां, तुला असं वाटलं की आपली पहिलीच लग्नाची सालगिरा मी भुललो. मी विसरलो नव्हतं, मी तर विसरायचं नाटक करत होतो. मग तुला सरप्राईज कसं दिलं असतं मी ना. थँक्यू प्रेमजी, एवढं मोठं सरप्राईज दिल्याबद्दल. काय माहिती प्रेम भाऊजीनं किती चांगलं सरप्राईज दिलं ना मोहिनीले. मग नाही तर काय, आता तर माहिती ॲनिव्हर्सरी येणार आहे. माझ्या बी ॲनिव्हर्सरीला जगदीशजीनं असंच सरप्राईज दिलं पाहिजे मला. हा प्रेम तर सराईला बिघडून राहील घरातल्या लोकाईले. आता आनंदी बी म्हणते माई बी लग्नाची सालगिरा येणार आहे म्हणते, मला बी असंच सरप्राईज पाहिजे म्हणते. काय बापा यायचे नाटकन तमाशे. चल माय बी जातो, मी मा रूममध्ये आराम करतो. अरे बाप्पा का गोष्टीच करत राहसान का? केक कापा ना, आम्हाला केक खायचा आहे ना. चल केक काप चल. हो चला, दोघं मिळून केक कापू. हो ठीक आहे.